नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. आणि काल आपण मंत्रालयात गेलो होतो त्यावेळेला बी एक पत्र होतं. ते पत्र म्हणजे असं की RTO कर्मचाऱ्यांची बदली, समजा दहिसरचे RTO कर्मचारी आहेत त्यांची बदली ठाण्यात करा, कल्याणला करा, पनवेलला करा, पेणला करा, किंवा आता पालघर RTO झाले पालघरला करा, भाईंदरला करा. आणि अशा बदल्या होणं गरजेचं आहे. मुंबई महानगर क्षेत्र ही स्वतंत्र अस्तित्व असणारी ऑथॉरिटी आहे. आणि आता पालघर RTOसह जवळजवळ 11-12 RTO ह्याच्यात येतात. म्हणजे पेण RTO, पनवेल RTO, कल्याण RTO, नवी मुंबई RTO, ठाणा RTO, वसई RTO, पालघर RTO बी आता MMRTA येतं आहे. पुन्हा मीरा भाईंदर, बोरोली, अंधेरी, मुंबई आणि वडाळ RTO ही जवळजवळ 11 RTO येतात ह्याच्यात. आणि शासनानं इथल्या कर्मचाऱ्यांची बदली आहे ती रिजन वाईज. पूर्वी बदल्या कशा असायच्या की रिजन वाईज असायच्या. म्हणजे समजा मुंबई रिजन, ठाणे रिजन, म्हणजे ठाणे जिल्ह्यात जेवढी RTO आहेत त्यांच्यातच व्हायचे. आता मुंबईत 4 RTO आहेत. मग आता ह्याच्यात काय झालं, ह्या कर्मचाऱ्यांची आणि गुरु लोकांची लय दुसती हो. समजा बोरलीचा RTOला अंधेरीला गेला तर तिथं गुरु तेच आहेत, अंधेरीवरनं वडाळ्या गेला तर तेच आहेत, वडाळ्यावरनं बॉम्बे सेंटरला गेला तरी तेच आहेत. त्याच्यामुळे मोठा भ्रष्टाचार बी होतो आहे. आणि ह्या कर्मचाऱ्यांनी बी म्हणजे अगदी बसताना बसवलेलं आहे की यांना हालायलाच नको इथनं. तर बदली धोरणात बदल करा. मुंबई महानगर क्षेत्रातील कुठल्याही कार्यालयात कर्मचाऱ्यांची बदली करा. म्हणजे मुंबई सेंटरचा जो RTO अधिक कर्मचारी आहेत त्याची बदली पेणला करा. पेण बी ह्याच्यातच येतं आहे ना, ह्याच रिजनमध्ये येतं आहे ना. किंवा कल्याणला करा, किंवा वसई विरारला करा, किंवा पालघरला करा, भाईंदरला करा. भाईंदरच्या RTO कर्मचाऱ्यांची बदली बॉम्बे सेंटरला करा, किंवा TC ऑफिस कमिशनर ऑफिसमध्ये करा. कमिशनर ऑफिस बी हे मुंबई महानगर क्षेत्रातच आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि आम्ही अशी स्पष्ट आपण बरेच 8-10 वेळ पत्र लिहिलेले आहेत. आणि आता आणखीन आम्ही परवाच पत्र लिहिलेलं आहे. हे शासनानं बदली धोरण निश्चित केलं पाहिजे. मुंबई महानगर क्षेत्रातील जी RTO कार्यालय आहेत त्या RTO कार्यालयातील कर्मचाऱ्यांचं बदली धोरण निश्चित करून कुठल्याही कर्मचाऱ्याची कुठल्याही कार्यालयात बदली करा. म्हणजे आयुक्त कार्यालयासह 12 कार्यालयं येतात एकाच कार्यालयात किंवा एकाच रिजनमध्ये असल्यामुळं गुरूंच्या आणि ह्यांच्या फार मोठ्या दोस्ती झालेल्या आहेत. त्याच्यामुळं भ्रष्टाचार बी कमी होईल. हा व्हिडिओ शेअर करा.